तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी दाता पण घ्या का कुणी दाता पण घ्या का कुणी कुंकू घ्या कुणी काळा म्हणे कुंकू घ्या कुणी काळा म्हणे काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी म्हणून माझ्या नाथ महाराजांनी म्हणावं जर आता भगवंताचं चिंतन केलं नाही भगवंताचं स्मरण केलं नाही तर आमचं यामध्ये काही जाणार नाही महाराज हे जरी नाही कळालं तरी दुसरं येईल हे जरी नाही कळालं सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काही बा जाईल आमचं काही जाणार नाही महाराज म्हणून भगवंताचं चिंतन करा भगवंताचं स्मरण करा आज वैकुंठवासी सौभाग्यवती पार्वती किसन झुंजार अर्थात बाई यांचं हे प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने हा कीर्तनरूपी सेवा झाली आज बाईंना जाऊन पूर्ण 12 महिने झालेले आहेत महाराज त्यांचा प्रवास आज पूर्णपणे आता संपलेला आहे 12 वाजता आज भगवंताच्या दरबारामध्ये बाई झोळी घेऊन उभा आहे भगवंताच्या समोर उभा आहे आणि आजच्या स्थितीला जेवढे जेवढे गेलेले आहेत सगळ्यांची रांग लागलेली आहे महाराज आणि त्या रांगेमध्ये बाई सुद्धा उभा आहे बाईने आयुष्यभर खूप मोठं काबार कष्ट केलं महाराज आपल्यापासून दुसऱ्या जीवाला त्रास होणार असा वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला तहानल्याला जीवन देण्याचा प्रयत्न केला मुलावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला अन्नदान करण्याचा प्रयत्न केला आपल्या दारामध्ये जरी आपली परिस्थिती गरीब असेल तरी कुणीही विनमुख न जाता घासभर होईना नाही कमीत कमी तांबर पाणी का होईना देण्याचा प्रयत्न केला आज भगवान परमात्मा प्रत्येकाची झोळी तपासत असतो आणि ती झोळी तपासत असताना ज्याचं जसं कर्म असेल तशी त्यांना पुढची गती प्राप्त होत असते जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर म्हणून आज या चारही मुलांनी आईचा हे पुण्यस्मरण केलेला आहे त्याचा संकल्प सोडलेला आहे आणि तो संकल्प निश्चितपणे बाईंना प्राप्त होईल कारण माझे तुकोबराय म्हणतात खरा हरी भक्ती परलोकी हे काम सोडविन यापासून या निश्चितपणे बाईंना भगवंताच्या जवळ जागा मिळेल आयुष्यभर बाईने गोड साधना केली आपला परोपकारी जीवन जगण्याचा प्रयत्न केला आपली परिस्थिती जरी गरीब असेल तरी दुसऱ्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला मुलावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न केला म्हणून बाळासाहेब म्हणले मुळे महाराज आता काही झालं तरी आमचं लग्न आहे सर्व कार्य आहे पण आईचंही पुण्यस्मरण चांगलं करायचं आहे म्हणलं काही हरकत नाही आहे कारण हे कोण करू शकतो महाराज ज्या मातेने मुलावर चांगले संस्कार केलेले आहेत तेच हे मुलं करू शकतात ज्यांनी मुलावर चांगले संस्कार केले नाही त्यांची दशक्रिया विधी सुद्धा नीट होत नाहीये आज मुलं शिकून खूप मोठे झाले महाराज शिकावं असं नाही जरूर शिकवावं पण एवढंही शिकू नये की आई वडिलापासून ते दुरावल्या जातील आई वडिलाचं प्रेम कमी होईल आज आपण कित्येक उदाहरणं पाहत असतो आई वडील गेल्यानंतर मुलांना त्यांच्या विधीला येता येत नाही ही मोठी शोकांतिका आहे हे काय ह्या शिक्षणाचा अर्थ आहे महाराज स्वतःचे आई वडील गेलेले आहेत कित्येक ठिकाणी तरी मुलगा सांगतो उरकून घ्या टाईम नाहीये धिक्कार असो शिक्षणाचा महाराज अशा शिक्षण जरूर असावं पण आई वडिलांना ओळखणारं शिक्षण असावं आई वडिलाच्या आज्ञेमध्ये राहणारं शिक्षण असावं थोरा मोठ्यांची आज्ञा पालन करणारं शिक्षण असावं म्हणून ह्या